दिल्ली स्फोटामधली पहिली थिअरी अशी आहे की साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा जैश-ए-मोहम्मदचा कट होता। पण जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या हरियाणामधल्या रविवारच्या कारवाईनंतर उमर मोहम्मद हा घाबरला असावा, कारण कारवाई जम्मू काश्मीर पोलिसांनी सुरू केली होती। एका एफआयआर जी जम्मू काश्मीरमध्ये दाखल झाली होती त्याच्यानंतर आणि याच कारवाईनंतर स्फोटकं पकडली गेल्यानंतर उमर मोहम्मद घाबरला असावा अशी शंका तपास यंत्रणांना आहे। उमर मोहम्मद याच्या संपर्कामध्ये ज्यांच्या संपर्कामध्ये होता त्या अतिरेकी संघटनांचे मोर्के सुद्धा या कारवाईमुळे बिथरले होते, कारण मोठ्या प्रमाणावर स्फोटकं तपास यंत्रणांच्या हाती लागली होती। आणि बिथरलेल्या अवस्थेमध्ये सोमवारी सकाळी उमर I-20 कार घेऊन दिल्लीच्या दिशेने निघाला। फरीदाबाद जवळून तो निघाला। आउटर रिंग रोड मार्गाने दिल्लीमध्ये प्रवेश करता झाला। दुपारी साधारण 3:19 लाल किल्ल्यासमोरच्या पार्किंग लॉटमध्ये उमर मोहम्मदच्या कारने प्रवेश केला। एकूण 3 तास 9 मिनिटं उमर मोहम्मदने पार्क केलेली कार ही पार्किंग लॉटमध्येच होती आणि उमर 1 मिनिट सुद्धा त्या कारमधना बाहेर पडला नाही। तो कारमध्येच बसून होता। याचा अर्थ एकतर तो कुणाची तरी वाट पाहत होता किंवा कुणाच्या तरी आदेशाच्या प्रतीक्षेमध्ये होता। संध्याकाळी 6:28 त्याने कार पार्किंग लॉटमधनं बाहेर काढली। बरोबर 25 मिनिटांनी म्हणजे संध्याकाळी 6:53 पार्किंग लॉट पासून काही अंतरावर असलेल्या भर रस्त्यात मुख्य रस्त्यावर याच कारमध्ये स्फोट झाला। आता ही फक्त थिअरी आहे, याच्याबाबतच्या चौकशी अजूनही सुरू आहे, पण हा एकूण प्लॉट आणि एकूण सगळी रचना बघितल्यानंतर काही सवाल निश्चित उपस्थित होतात। काय आहेत सवाल? पहिला जो सवाल उपस्थित होतोय तो हा आहे की उमर I-20 कार घेऊन 3 तास पार्किंग लॉटमध्ये का थांबला होता? दुसरा महत्त्वाचा सवाल आहे की ज्या सिग्नलवर स्फोट झाला तो रस्ता मध्य दिल्लीकडे जातो, मग उमर नेमका कुठे जात होता? त्याला स्फोट घडवायचा होता, तो स्फोट झाला, त्याने जागा निवडलेली होती की काय? आणखीन याबाबत काही माहिती मिळू शकते का? याचा तपास पोलीस यंत्रणा करतायत। ज्या ठिकाणी हा स्फोट झाला तेच मुळात उमरचं टार्गेट होतं की तो गाडी घेऊन इतर कुठे निघाला होता, त्याचे टार्गेट दुसरं काही होतं? याबाबतचा सुद्धा तपास सुरू आहे। आणि प्रश्न आहे, चांदनी चौकच्या पार्किंग पर्यंत पोहोचण्या अगोदर जवळपास 7 तास उमर कुठे होता? कारण गाडी सकाळीच दिल्लीमध्ये आली होती, ती दिवसभर